नमस्कार, आम्ही आलो आहोत आता पुण्याहून. तर आता आम्हाला घरदार साफ करायचे आहे. तर चला सुरू करू. लहानापासून ते मोठे बी तर लेकरं चालले आहेत आमच्या शेजारच्या इथं. आता आमचं इकडं साफसफाई चालू आहे बघा. इकडं घर साफसफाई योजना चालू झालेली आहे बघा. काय हाल झाली आहे, फार घुशीनं उकरून काढलेलं आहे घर. आता एवढं आम्हाला सगळं साफसफाई करायचं आहे. हे आमचं लिंबाचं झाड आता सुकून गेलेलं आहे. थोडेफार लिंब ह्याला बाकी आहेत. तर हे बघा इकडं बघा शेवग्याचं झाड कसलं भारी आहे. कवळ्या कवळ्या शेंगा आहेत. एक बी फेकलं आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं झाड आलं बघा. किती छान. आणि फुलं बघा कसले भारी आहे शेवग्याच्या झाडाला. हे बघा बाबळीचं झाड, वेल बांधत आहेत ह्याला. हे आमचं झाड आहे नारळाचं लावलेलं. घरामधली शूटिंग अजून बाकी आहे. तर आम्ही हे उपटापटीत चालू आहे. हे असं असते. हे असे टमाटे आलेले आहेत बघा आमच्या घरामध्ये छोटे छोटेसे. ताई चालले आहेत त्यामध्ये. हे बघा टमाट्याचं झाडच उपसून काढलंय बघा आईनं. बघा किती छान छान टमाटे लागलेले आहेत. इया आजी नात्याचं प्रेम. चला मग आजी नात्याने मिळून साफ करायचं. जसं की तुम्हाला माहितीच असेल तर आम्ही एवढा तामझाम कशासाठी करत आहे, तर आम्हाला जायचं आहे येरमाळ्याला. त्यामुळं पुण्याहून आम्ही आलो आहोत आमच्या गावी. आणि आता इथं आम्ही 10-12 दिवस राहणार आहे. जेणेकरून आम्हाला इथून येरमाळ्याला जायचं आहे. आणि देवाला जाताना सर्व काम घरचं स्वच्छ करूनच जावं लागतंय. त्यामुळं घरचं सगळं आवराआवरी केली आधी, म्हणजे साफसफाई वगैरे केली. आता हे 2 रूम आहेत आमच्या. ह्या 2 रूमामध्ये पण खूपच उंदरानं पार धुरळा करून ठेवलेला आहे. तर सर्वात आधी आम्ही दुसरी रूम, टी व्हीची जी रूम आहे, आम्ही ती रूम बघतो उघडून. तर तुम्ही बघू शकता इथं बी त्याची हालत कशी करून ठेवलेली आहे उंदरावांनी. घरामध्ये माणूस नसल्यावरती घराची हालत काय होते हे तुम्हाला बी कळालं असेल आता हे व्हिडिओ बघून. सगळं जनावरांनी सगळ्या घरावर कब्जा करून ठेवलेला आहे. बघा तुम्ही काय हालत केली बघा. बघा पत्र देखील ते उंदरावांनी पत्र देखील सरकवलेत वरचे. एवढं मोठा कचरा, एवढे मोठे म्हणजे खड्डे करून ठेवले होते घरामध्ये. इकडल्या रूममध्ये पण काय बघू वाटणं झालं घराला. बरं आता इलाज नाही, आपल्याला साफसफाई तर करावंच लागणार आहे. कारण आपल्या घरात पण लहान लेकरं आहेत, त्याच्यामुळे इचूकाट्याचं लय भिव असते. लहान लेकराला जपूनच सगळं करावं लागतंय. तर बघू शकता तुम्ही आता त्या लहान लेकराच्या आधी सर्वात आधी त्यांची खेळणी बाहेर काढावं लागेल. खेळणी बाहेर काढल्याच्या नंतर मी आले आहे आता ही देवाची रूम साफ करायला. सर्व कचरा बाहेर काढलेला आहे. आता मी आईनं आणि आमच्या शेजारी असलेल्या लहान मुलांनी मिळून आम्हाला थोडीशी मदत केलेली आहे. त्यामुळे ही थोडंफार आम्हाला हलकं झालं. तुम्ही बघू शकता असे शेजारी आले ना गावी तर सगळे लेकरं गोळा होते. तर तुम्ही बघू शकता आता माझं झाडू काढणं चालू आहे. तर लय धुरळा होता संध्याकाळच्या टायमिंगला. हो काही असं गलीमध्ये खेळते तर आमच्या लहान लेकरं आल्यामुळं शेजारच्या मुली खूपच खुश झालेल्या आहेत. म्हणून ते दोघांसोबत रात्रभर खेळत होत्या. आणि आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आता एवढं म्हणल्यावर ते सामान करायचं म्हणल्यावर लय 2 तर दिवस इझी लागते. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी काही तर भाऊ कसा खेळ होते मोठा. आणि आता आमचं आज एकादश आहे त्यामुळं का नाही आज सगळं सारून वगैरे काढलेलं आहे आम्ही. आणि आता आमचं घर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही सेट करून ठेवलेलं आहे. थोडंफार सेट झालेलं आहे जेणेकरून आता कसं आम्ही काही इथं राहणार नाही लगेच. तर आता कवा नाही येवंच लागणार आहे आपल्याला गावी. तर अशा प्रकारे घराचा राडा तुम्ही बघू शकता आता कसा झालेला आहे आणि आता कसा आहे ते तुम्ही बघितलीच असेल घराची हालत. आणि आता बघा सर्व एकदम छान करून ठेवलेलं आहे. आता थोडंफार अजून आवरायचं आहे, पण आता खूप थकलेलं आहे त्यामुळे आता थोडासा निवांत चालू आहे. तर तुम्ही बघू शकता इथं बाहेर कशी मंडळी बसलेली आहेत. चलो बाय बाय, भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.